नमस्कार मंडळी, मी स्मिता. माझं यावर्षी भक्ती पर्यटनाची रांगच लागली. पंढरपूरला 2दा जाऊन आले. ते दुसऱ्या वेळेस अजून तुम्हाला दाखवायचं आहे, तिसऱ्या वेळेस. आणि आता आम्ही दत्तयागसाठी म्हणजे 60 जोड्यांनी दत्ताची पूजा केली बेट केडगाव या तिथल्या दत्त मंदिरामध्ये. ते कुठं आहे तर दौंडच्या आसपास आहे, पुण्यापासून साधारण 2 तासाच्या अंतरावर. तिथे इतकं सुंदर दत्त मंदिर आहे आणि समूहानं पूजा करण्याचा काय आनंद वेगळाच होता. आणि ते मंदिर तर पाहण्यासारखं आहेच, त्याचा परिसरही इतका सुंदर आहे. आणि खरं सांगू का, मी तिथं चौकशी केली आहे. मी खाली फोन नंबर देते आहे बरं का. आणि तिथे तुम्ही जाऊन राहू शकता. अगदी तुमचे ग्रुप घेऊन जाऊन राहिलात तरी हरकत नाही. 1-2 दिवस राहण्याची फ्री सोय आहे. तुम्ही फुकट तिथं राहू शकता. 2 वेळच्या जेवणाची पण सोय होते. अतिशय छान सोय आहे सगळी. आणि राहण्यासारखं जाण्यासारखं ते खूप छान ठिकाण आहे. मंदिर तर एकदम प्रसन्नच आहे. आम्ही इतकी सुंदर पूजा करून आलो. पहा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटलं ते. आणि जाऊन या नक्की. हां, या बसने आम्ही देऊळगाववाडा गावला आलो बरं का. दत्त मंदिरला बेट केडगाव दौंडच्या इथे. पलीकडे आता ते मंदिर आहे ना, मंदिराच्या समोर. कारण कसं आहे, गाव आहे त्यामुळे थोडंसं हे होतं. मंदिर आहे बरं का. आणि साईडनं खोल्या आहेत. आमची आता बस इथे थांबवली आहे. बाजूनी खोल्या आहेत. हे पहिलं दर्शन मंदिराचं. आतून ते भव्य आहे मंदिर बरं का. मोठं आहे चांगलं. 108 लोक पूजेला बसू शकतात. भोवतीचा परिसर एकदम रम्य आहे. भरपूर झाडी आहे बरं का. एकदम मस्त आहे. आम्हाला तिथे 4-5 खोल्या दिलेल्या आहेत. कोणाला साडी नेसायची असली, वॉशरूमला जायचं असलं, धोतर नेसायचं असेल, सोवळं नेसायचं असेल तर त्यासाठी त्या खोल्या घेतलेल्या आहेत. आमची गाडी उभी केली तिकडचं तर दाखवलं. पण सगळा परिसर झाडांनी मस्त वेढलेला आहे. मस्तपणे एकदम छान झाडी. बाजूनी आता आम्ही मंदिराकडे चाललो. अगदी 2 मिनिटावर मंदिर आहे बरं का. हे पळसाचं झाड दिसतं इथे. हे पहा, हे मंदिर आहे समोरून मंदिर. बाजूने एंट्री आहे. ही पूजेची तयारी झालेली आहे बरं का. आता आधी नाश्त्याला. सात लोक बसणार आहेत पूजेला. मंदिर
स्वयंपाकघर आणि लगत अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. छोटंसं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. सोनं नेसून ब्राह्मण स्वयंपाक करताना पाहून अगदी भीमाची आठवण आली. बल्लव खुर्चीची सोय असल्याने आनंदात पूजा करता आली. जेवणघर खूप मोठं आहे. कसं उतारतं हे पहा. उतरत्या छपऱ्याच्या सोयीवर बायका पुरुष अशी पंगत बसवली. लोकांचे फोटो बिटो चालले ग्रुप. थोडासा निवांतपणा. नाही तेच म्हणलं त्याला भरून घे, पुन्हा पाणी पाणी होतं थोड्या वेळाने. हो थंडीमुळे थोड्या वेळाने होईल. या दत्त पादुका पूजनसाठी मी 4थ्या वर्ष आलेली आहे आणि मला प्रत्येक वेळी खूप छान अनुभव आलेला आहे. यांची सेवा खूप छान आहे. वेळेवर इथे आणतात, पूजा खूप सुंदर करतात आणि एकंदरीत त्यांचं मला आवडतं यांच्याबरोबर ट्रिपला किंवा पूजाला येण्यासाठी. पूजेचं वातावरण छान पूजेचं असतं. वातावरण छान आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित देतात, समजावून नीट सांगतात आणि मन प्रसन्न होतं. सागर संगीत पूजा असते. हो सागर संगीत पूजा असते. सगळं व्यवस्थित असतं. आपल्याला घरून काहीही आणायला लागत नाही आणि समजावून घेतात. मुख्य म्हणजे आम्हाला समजावून सांगतात पण आणि समजावून घेतात पण, म्हणून मला यायला आवडतं. तुम्ही 4 वर्ष येतात. हो मी पहिलीच वेळ आहे सत्यदत्त पूजेची, पण मला खरंच मन प्रसन्न झालं आणि इतकं बरं वाटलं ना या पूजेला आल्याबद्दल. आता असं मला वाटतं मी दरवर्षी नक्कीच येणार आहे, कारण खूपच अगदी सोय सगळ्या गोष्टींची त्यांनी बारीक काटेकोरपणे सोय व्यवस्थित ठेवलेली आहे. इथं ना